सिद्धेश रोटकर कडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आलं हिमांशू मिसाळला. काय क्रिकेट खेळलं गेलंय. तर काय थोडा फ्री असतील ना तर इथं बसून फक्त पैसे देतील काय. हॅलो. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट आली. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच जर पाहिलं तर गॅपमध्ये आहे. एक धाव धावून पूर्ण केली. राज पाटील स्वतः कॅप्टन बाउंड्री लाईनवर पाहायला मिळतोय. हिमांशू मिसाळला बघा 500 रुपये आले मामा राम गायकर यांच्याकडून. सई नाखवा यांच्या माध्यमातून जर पाहिलं तर 500 रुपये आले. हिमांशूच्या वडिलांकडून म्हणजे मिसाळ साहेबांकडून 500 रुपये आले आणि सिद्धेश रोटकर याच्या माध्यमातून 500 असं 2000चं पारितोषिक आहे. अप्रतिम अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव धावून पूर्ण केली. सगळ्या खेळाडूंकडे मित्रांनो पाहिलं तर सगळे खेळाडू तरुण आहेत. कुठलाही खेळाडू असा नाही आहे की जो खूप मोठा आहे 40+ आहे. ईश्वर चाचेकडे अनुभव आहे परंतु ईश्वर चाचे देखील तरुणच आहे. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी आणि अप्रतिम प्लेयर पिकिंग आहे युवी स्पोर्ट्स सुरई संघाची. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर एस कमाने कन्स्ट्रक्शन्स माझगाव संघानं कॅप्टनच असा निवडला आहे जो कॅप्टन खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर काय कॅप्टन आहे ना. प्रतीक मिसाळ यांच्याकडून हिमांशू मिसाळला विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. 2500 रुपये पराग खोचच्या विकेटची किंमत आहे. हे पारितोषिक आलं का आलं कारण विकेट पराग खोचची होती. इथे मात्र 5 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्याच्यानंतर हिमांशू मिसाळ म्हटला होता ना एस्कामाने कन्स्ट्रक्शन्स मजगाव संघाचा ओनर की आम्हाला भीती आहे तर ती हिमांशू मिसाळची आहे. मागच्या वर्षीच्या मुरुड प्रीमियर लीगमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज आज इथे पाहायला मिळतोय. आणखी एक फलंदाज ओमकार बांधून तंबूत परततोय. ओमकार गोसावीचा विकेट. कडे खऱ्या अर्थाने डान्स करण्याची क्षमता आहे. काय अप्रतिम तालावर नाचवतो तो. बरोबर ना ऍक्च्युली यस तिथूनच फक्त डान्स कर पुढे काही येऊ नको. नवीन फलंदाज शैबाज पाहायला मिळतोय. लक्ष्मण मामा यांच्याकडून हिमांशूला 500 रुपयांचं पारितोषिक. फक्त एक मित्रांनो विनंती आहे बक्षिसाची रक्कम जी तुम्ही देताय गुगल पे ती प्लीज त्या त्या खेळाडूंना मारा आणि मला स्क्रीनशॉट व्हॉट्सअप पाठवा. मला डायरेक्ट मारू नका कारण माझं सेव्हिंग अकाउंट आहे आणि परवापासून जवळजवळ मला नाही तर मग बँकेचा मेसेज येईल की बाबा हे काय चाललंय इकडून तिकडं तिकडून इकडं. हां गुगल पे ॲक्च्युलीचं पण स्कॅनर द्या आमच्याकडं बघतो काय करायचं ते. हां लकी मामाच्या माध्यमातून 500 आलेत हिमांशूला. काय रामदादा गोलंदाजी केली ना हिमांशूनं. 10,000चा खेळाडू आहे. 10,000 पॉईंट्सला त्याला जर पाहिलं तर घेतला होता. गोलंदाजी मार्कवर तवाफ हमदुले पाहायला मिळतोय. हा देखील मित्रांनो एक नामवंत खेळाडू आहे. राजपुरे गावाला बिलॉंग करतो. काल देखील परवाच्या दिवसात देखील त्याने अप्रतिम क्रिकेट खेळलं होतं. पुढचा चेंडू अप्रतिम फटका आलाय. नक्कीच जर पाहिलं तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये ताडवण्याचा प्रयत्न अन्यथा चौकार जाऊ शकला असता. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूच्या सहाय्यानं या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारची धाव येत नाही आहे. शुभम घरत ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. शैबाज सोबत आपण चर्चा केली होती. शैबाजकडे देखील एबिलिटी आहे. नांदगाव संघाकडून शैबाज खेळताना दिसतो. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू फक्त हुक केलाय. दिशा दिली दिशा दाखवली आणि चेंडू मात्र जातोय तो म्हणजेच फाईन लेग क्षेत्रामध्ये खणखणीत चौकार.
खोतची बॅटिंग बघायला देखील पब्लिक आलं होतं ना, कारण जरी युवी स्पोर्ट्सचे समर्थक जरी असतील तरी पराग खोतची बॅटिंग प्रत्येक जण एन्जॉय करतो. इथे मात्र हा चेंडू हवेत आहे, बॅट लागली की नाही माहीत नाही आहे, पण चेंडू मात्र झेलला सुद्धा नाही आहे. पराग खोत बद्दल का तर इंडिया आणि पाकिस्तानची मॅच होती आणि तेव्हा म्हणजे भरपूर वर्ष आधी विराट कोहली मैदानावर होता आणि विराट कोहलीनं सेंचुरी मारली होती आणि पाकिस्तानच्या प्रेक्षकांनी देखील ट्विट केलं होतं की आम्ही विराट कोहलीची बॅटिंग एन्जॉय केली. आणि तसं आहे ना, समोरचा संघ देखील जर पाहिलं तर तो खेळ एन्जॉय करतो आणि त्याला खरं स्पोर्टिंग स्पिरिट म्हणतात. इथे मात्र हा फटका नक्कीच जर पाहिलं तर फक्त स्टिअर केलाय, पिकअप शॉट ज्याला म्हणतात त्या प्रकारचा शॉट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. शुभम घरतच्या नेटवर्क प्रशांत दादांचं स्ट्रॉंग आहे. त्यांनी ज्या प्रकारचे मान्यवर मंडळी या मैदानावर किंवा या मंचावर आणलेत ना, त्याच्यावरून दिसून आलंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तवाफ सज्ज होईल, सामना करेल फलंदाज शुभम घरत. राईट आर्म ओव्हर द विकेट, मारा होईल. यावेळी मोठा फटका आलाय, झेल खाली पुन्हा एकदा कॅप्टन राज आणि राजच्या हातातून कोणताही झेल सुटत नाही आहे. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं मारण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात यश आलं. आणखी एक फलंदाज बाद. कम ऑन डीजे. पाच चेंडू अशा प्रकारे 11 चेंडूंचा खेळ झालाय. 3 बाद 15 अशी परिस्थिती मजगाव संघाची असताना नवीन फलंदाज अहद आलाय. मुरुड फॉरेस्ट ऑफिसर राहुलजी कुलकर्णी यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकारांची गरज आहे. पराग खोतची फलंदाजी अपेक्षित होती. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर विकेट आला. इथे मात्र हा सुद्धा चेंडू हवेत. राज पाटील पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. इथे आणखी एक गडी बाद होतोय. कमॉन डीजे. त्याचबरोबर आमचे मित्र वाडगाव गावातील एक अप्रतिम व्यक्तिमत्व विराज पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मनोहरजी भोपी यांच्या माध्यमातून राज पाटीलनं जो झेल टिपला त्याच्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. नवीन फलंदाज मोईन आलाय. धावफलकावर 15 धावा आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला पाहायला मिळतोय. माफ करा, थोडी इकडून चूक झाली. 14 धावा धावफलकावर आहेत. एक मिनिट पंच, 15 धावा आहेत. बरोबर आहे. पहिल्या ओव्हरला 7 धावा होत्या, दुसऱ्या ओव्हरला 8 धावा आल्या. हॅलो हॅलो, या षटकामध्ये 2 तर चौकारच आले ना, म्हणून ते 8 धावा. तर इथे आपण पाहिलं तर 15 धावा आल्या 2 षटकांच्या अखेरीस. 4 बाद 15 धावा धावफलकावर आहेत. नक्कीच जर पाहिलं तर सगळे चुकतील, सगळे चुकतील. धरणे गुरुजी चुकणार नाहीत मित्रांनो. ते 15 म्हणले तर 15च.
गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा हिमांशू मिसाळ वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक घेऊन आपल्याला पाहायला मिळेल. खराब चेंडू शैबाज समोर. अशा प्रकारचे चेंडू टाकाल तर हिमांशू शैबाज या चेंडूला ठेवणार नाही आहे. नोचा षटकार आलाय. कम ऑन डीजे. आपली एक मॅच ठेवायची आता प्रेक्षणीय. तुम्ही, मी, हर्षल, किशोर दादा आणि कमिटी. हॅलो. रियान स्टावरी यांच्याकडून राजनं मगाशी ज्या झेल टिपल्या त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. इथे मात्र 26 धावा धावफलकर आहेत. 3 चेंडू फेकले गेलेत. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा हिमांशू सज्ज होईल. इथे मात्र ओहो हो मिसफील्ड झाली ईश्वरच्या माध्यमातून. बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला आणि जिथे एकही रन नव्हते तिथे चौकार आलाय. इथे मात्र पहिल्या 2 षटकांपर्यंत सगळं काही चांगलं झालं होतं, पण त्याच्यानंतर मात्र बघा ईश्वरदादा ही चूक ॲक्सेप्टेबल नाही आहे. कुठल्या लेवलला आपण खेळतोय. 30 धावा धावफलकावर असतील ना दर्णे गुरुजी. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. याच्यानंतरचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. अप्रतिम सामना ज्याच्यामध्ये आपल्याला एकीकडे पठाण ब्रदर्स खेळताना दिसतील, दुसरीकडे वाघोबा मुरुड कोळीवाडा संघ दिसेल. म्हणजे एकीकडे पठाण ब्रदर्स असतील, दुसरीकडे आमचं प्रयासदादा वरसलकर आणि लीलाधर मांडवकर साहेब असतील. यावेळी मात्र फटका हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र चूक होत नाही आहे आणि फलंदाज मोईन बॅक टू द पेव्हिलियन. त्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. हिमांशू मिसाळ या ठिकाणी पाहायला मिळतोय.
हॅलो, क्षण म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रथम पाटीलनं जो झेल टिपला त्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. माझ्या हां, मिसाळ साहेबांकडनं देखील 200 रुपये या कॅशसाठी ना काका, मनोज शेठ मिसाळ यांच्या माध्यमातून. तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी या स्टेजवर प्रणय शेळके आहेत, अजून जर पाहिलं तर शोएब पठाण आहे, अजून बाकी सगळे आहेत. आता बक्षिसं लावायचे असतील तर मी माझा फोन उचलणार नाही आहे, तुम्ही त्यांना सहसा फोन करा. माझा फोन आता बंद राहील सगळ्या बक्षिसांसाठी. थँक्यू. तर इथे 2 षटकं 5 चेंडू झालेले आहेत. 30 धावा धावफलकावर 5 गाड्यांच्या मोबदल्यात पाहायला मिळत आहेत. अंतिम चेंडू घेऊन हिमांशू गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता, फ्लिक केलाय, चेंडूला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळून काढलंय. 1 धाव धावून पूर्ण केली. एका धावेच्या सहाय्यानं बंटीच्या माध्यमातून सिंगल आले आणि सिंगलच्या सहाय्यानं या षटकामध्ये थोड्याशा जास्त धावा गेल्या ना आणि नक्कीच 16 धावांचं हे षटक आलं. 31 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर आहेत. नक्कीच पराग खोत काहीतरी सांगत होते आणि ते त्यांनी सांगितलंय, मेसेज पोचवलाय. कारण खऱ्या अर्थानं पराग खोतच्या माध्यमातून त्याचा विकेट गेल्यानंतर त्याच्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. ते कमबॅक झालंय, पण समोर जो संघ आहे त्या संघाकडे ॲबिलिटी आहे, संघाकडे पोटेन्शियल आहे, संघाकडे क्षमता आहे. आणि प्रणय शेळके आपण जर्सी कलर बघितला दोन्ही संघाचा तर काय अप्रतिम वाटतोय. म्हणजे एकीकडे तुम्ही जर थोडा बघितला तर आंबा कलर किंवा हल्दी कलर जो असतो तो कलर घालून इथे परिधान झालेले एस्कामाने कन्स्ट्रक्शन्स मजगावचे खेळाडू. दुसरीकडे सॅफ्रॉन कलर आहे तो म्हणजेच US स्पोर्ट्स सुरई संघाचा. आणि अप्रतिम अशी जर्सी कलर्स या ठिकाणी यावेळी 45 स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्याच्यामध्ये निश्चित रूपानं रोहन पाटील यांचा खरा वाटा आहे. 45+ नागाव यांच्या माध्यमातून यावेळी या जर्सी प्रिंट केलेल्या आहेत आणि मला सुद्धा त्यांच्या माध्यमातून एक टी शर्ट भेट म्हणून देण्यात आलेला आहे. दुसऱ्या दिवशी स्पर्धेच्या दिलं होतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर 5 गाड्यांच्या मोबदल्यात. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धू पाटील. याच्यानंतर होणारा सामना वाघोबा मुरुड कोळीवाडा आणि पठाण ब्रदर्स कोरलई म्हणजे उमेश घाणेकर आणि दिवेश आग्रावकर. विनंती असेल आपण यायचं. नक्कीच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होणार. सिद्धू, पहिला चेंडू टाकला जाईल सिद्धूच्या माध्यमातून. इथे मात्र पहिला चेंडू बंटीच्या माध्यमातून सरळ बॅटनं खेळला गेलाय. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून हे काय केलं जात आहे, एवढं लाईटली क्षेत्ररक्षण केलं तर मग काय होणार, तेच होणार जे आपल्याला जो रिझल्ट अपेक्षित असतो. सामना जाईल, हातातून गमावला जाईल आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं कुठंतरी जर पाहिलं तर चांगलं टाईट क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. राज पाटीलनं उगाच धावत जाऊन 3-3 4-4 कॅच पकडल्या नाही तर खऱ्या अर्थानं त्यानं ती मेहनत केलेली पाहायला मिळाली. पुढचा चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, पंचांकडे दाद मागितली. नक्कीच पंचांनी चेंडूची दाद फेटाळली. निर्धाव चेंडू घोषित केला कारण चेंडू वरती होता पण नंतर तो खाली ट्रॅव्हल होत होता. धावसंख्येत कोणत्याही प्रकारची भर नाही. 32 धावा धावफलकावर सिद्धू गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले. चेंडू एज लागून गेला सीमारेषेच्या दिशेने. 4 धावांसाठी नक्कीच पंचांकडे दाद मागितली जाईल. चौकार तर आलाय आणि रिव्ह्यू सुद्धा घेतला गेलाय. तिसरे पंच मला वाटतंय नासिर सर आहेत. नासिर सर चेक करतील की बीमरचा वेस्ट हाईटच्या वरती हा चेंडू होता का, नो बॉल आहे का. नक्कीच त्या सगळ्या गोष्टींची इथे चौकशी होईल. चेक फलकावर नो चेंडू आहे. यस, नो +4 म्हणजे आता धरणे गुरुजी 5 धावा वाढवा, मग सांगू आपण किती धावा आहेत ते एकूण. कारण हां 38 धावा आता धावफलकावर, म्हणजे याच्या आधी धरणे गुरुजी किती धावा होत्या, 33 होत्या. त्याच्यानंतर नोची 1 म्हणजे 34 आणि त्याच्यानंतर चौकार म्हणजे 38 धावा. आता मात्र फ्री हिट चेंडू असेल. एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट असं समीकरण प्रत्येक स्पर्धेमध्ये असतं. तसंच हे समीकरण या ठिकाणी जोडलं जात आहे. एक्स्ट्रा एफर्ट लावण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाज नो चेंडू टाकताना दिसत आहेत. पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज. इथे मात्र अप्रतिम चेंडू. नक्कीच फ्री हिटच्या चेंडूवर कोणत्याही प्रकारे मोठा फटका मारू दिला नाही सिद्धूनं.
कोर्लई गावाला बिलॉंग करणारा खेळाडू. चांगला चेंडू पाहायला मिळाला. धावफलकावर 1 न वाढ झाली. 39 धावा धावफलकावर. 3 चेंडूंची फेक अजूनही होणं बाकी आहे. शैबाज ऑन स्ट्राईक. शैबाजनं काय तो षटकार लगावला होता बीमरवर. 2 खराब चेंडू आले आणि दोन्ही चेंडूंवर बाउंड्री लागली होती. तो षटकार मात्र शैबाजचा वाखाणण्याजोगा होता, पाहण्याजोगा होता. त्याच प्रकारचा तो षटकार लगावला गेला. यष्टीरक्षणात बदल केला गेलाय. राज पाटील आलाय यष्ट्यांच्या मागे. क्लोज आलाय, जवळ आलाय. शैबाज स्टेप आउट करू शकत नाही. पुढचा चेंडू इथे मात्र इनसाइड आउट खेळला गेलेला फटका शैबाजच्या बॅट मधून अप्रतिमरित्या बाउंड्री लाईनला कव्हर करून थेट जातोय सीमा रेषा पार. ओव्हर कव्हर. धावा धावफलकावर. अजूनही 8 चेंडूंची फेक होणं बाकी आहे या इनिंग मध्ये. पराग खोतनं सांगितलं होतं 60 ते 70 धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि त्या प्रयत्नाच्या अगदी जवळ जाताना आपल्याला दिसत आहेत. पण सिद्धूच्या माध्यमातून चांगले चेंडू जरी फेकले गेले तरी देखील त्यावर चांगला समाचार घेतला जातोय. हा चेंडू देखील नक्कीच फक्त टाइम केलंय. अडवला गेलाय शैबाजच्या हातातून चेंडू. या ठिकाणी जोपर्यंत तुम्ही चेंडू हातात ठेवाल तोपर्यंत 1 2 आणि 3 4 असं चालत राहील. कारण शैबाज आणि बंटी हे दोन्हीही चांगले रनिंग बिटवीन द विकेटमध्ये. 1 रन शॉर्ट आहे. राहुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून एसके कन्स्ट्रक्शन्सच्या हायस प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. दरणे गुरुजी नंतर षटकार क्लोज मारलेत त्यांच्यासाठी सुद्धा मगाशी लावलं गेलंय ते पारितोषिक. तर आपण नंतर टॅली करून त्यांच्याकडून ते सगळे पैसे घेणार आहोत. फॉरेस्ट ऑफिसर राहुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सिद्धू सज्ज होईल. अंतिम चेंडू 46 धावा धावफलकावर आहे. 2 धावल्या होत्या पण एकच मिळाली. इथे मात्र हा सुद्धा हलक्या हातानं खेळून काढलेला चेंडू होता. नक्कीच जर पाहिलं तर या चेंडूवर देखील 1 धाव. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या अखेरीस 5 बाद 47 धावा धावफलकावर आहेत. पाच बाद 47 धावा धावफलकावर. काय केलं जाणार, कशा प्रकारे केलं जाणार. अंतिम षटक बाकी आहे. अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा या ठिकाणी धावफलकावर लावणं गरजेचं आहे. 60 पर्यंत जर पोहोचला नाही एसके कन्स्ट्रक्शन संघ तर चांगलं आव्हान असेल युवी स्पोर्ट्स संघासमोर. कारण युवी स्पोर्ट्सकडे देखील त्याच प्रकारची फलंदाजीची क्षमता आहे आणि ती क्षमता मग ती राज पाटीलच्या माध्यमातून असो, ती राज पाटील नंबर 2 किंवा राज पाटील नंबर 1 देखील म्हणलं तरी चालेल. पण संघात सध्या राज पाटील नंबर 2 म्हणजे बोरलीचा राज पाटील तो देखील आपल्याला पाहायला मिळेल. तवाफ आपल्याला पाहायला मिळेल. चांगले चांगले खेळाडू आहेत जे प्रतीक सुद्धा आहे, हर्षित आहे, ज्यांच्या माध्यमातून किंवा ईश्वर सुद्धा फलंदाजी करू शकतो, ज्यांच्या माध्यमातून निश्चित रूपानं या धावा चेस करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि त्याचमुळे आपण जर विचार केला तर ईश्वर चाचेला आता षटक चांगलं फेकावं लागेल. मुरुड चॅम्पियन्स ट्रॉफीचं पहिलं पर्व काशीदमध्ये झालं आणि त्या पर्वाचा बेस्ट बॉलर किंवा मागच्या वर्षीचा चाचे ब्रदर्स चिकनी संघाचा कॅप्टन ईश्वर चाचे यावर्षी खेळताना दिसतोय. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू. ईश्वरकडे आपण पाहिलं तर चांगला समालोचक देखील आहे. आम्हाला नेहमीच समालोचनात त्याने मदत केली. पण काल परवा मात्र दोन्ही सामने पटकन जिंकून घरी गेले. त्याच्यानंतर आज थोडे लेट आले. सामनाला खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिला चेंडू. पहिला चेंडू शाईबाजच्या बॅट मधून प्रणय शेळकेच्या दिशेनं. बघा मित्रांनो, लोक घाबरतात पण हात केवढे मोठे आहेत की प्रणय शेळके एका हातामध्ये कॅच पकडताना पाहायला मिळालाय. का शाईबाजच्या बॅट मधून आलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल टिपला आणि शाईबाज बाद झाला. पण शाईबाज जरी बाद झाला असला तरी आपलं काम करून बाद झालाय. अप्रतिम झेल टिपला गेला हर्षद पाटीलच्या माध्यमातून. अगदी कठीण झेल म्हणतो आपण कारण हवेत गेला होता. पण त्याच्या आधी प्रणय शेळकेनं काय केलं होतं. मोठमोठे खेळाडू घाबरतात अशा कॅचला हात घालायला. प्रणय शेळके म्हणाला
इस काम के लिए मेरा एक हात ही काफी है. आणि फक्त एक हात दिला आणि एकदम कूल प्रकार, म्हणजे म्हणतो ना ते एक सामना चालू होता जुना, भरपूर जुना असेल 1990च्या दशकामध्ये, जेव्हा पहिल्यांदा लेदर क्रिकेटमध्ये किंवा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये रंगीत कपडे आले, तेव्हा वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाचा एक सामना चालू होता आणि ती एक रील भरपूर व्हायरल झाली होती की लॉंग ऑफला एक खेळाडू, एक प्रेक्षक आपण सिगारेट पीत बसला होता आणि त्याच्याकडे असा झेल गेला, त्याने एका हातात पकडला आणि फेकला. तसं प्रणय शेळकेने काहीसं केलंय. इथे मात्र हा सुद्धा चेंडू फटका फसलाय, झेल खाली तवाफ, अप्रतिम झेल. नक्कीच तवाफ काही गरज नाहीये, पाठीमागं पराख होतनं जे काही झालंय ते बघितलंय. जिथे आहे तिथेच आहे. अगदी जर पाहिलं तर काही बोटांच्या अंतरावरून हा झेल टिपलाय आणि आणखी एक फलंदाज बाद. काय झेल टिपलाय बघा ना, बॅक टू बॅक दुसरा झेल. खरं तर इथे हॅट्रिक पाहिजे, कारण एक झेल प्रणय शेळकेने देखील टिपलाय, पण बॅक टू बॅक दुसरा झेल. नवीन फलंदाज सर खिदमतगर, एक जुना जाणता अनुभवी खेळाडू आहे. मग अशी त्याचा आपण इंटरव्ह्यू घेतला तेव्हा त्यांनी सांगितलं की गेंदबाज के पास, बॉलर के पास वेरिएशन जरूरी है. अगर वेरिएशन है तो बॉलर अपना काम कर सकता है, नहीं तो सिर्फ पेस होने से कुछ मतलब नहीं है ना. इथे मात्र जर पाहिलं तर धावफलकावर 53 धावा, 7 गडी बाद झालेत. पुढचा चेंडू घेऊन भरपूर फलंदाज बाद झालेत, पण रन रेटचा जो फरक आहे तो फरक काही पडू दिलेला नाही आहे मजगाव संघानं. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, एक धाव धावून पूर्ण केली जाईल. हिमांशू मिसाळ चूक करतोय, मिसफिल्ड करतोय. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात मुदत सर आला काय, मुदत सर गेला काय. कोणत्याही प्रकारचा चेंडू न खेळता मुदत सर बाद होऊन तंबूत परततोय. हा यस, त्यानेच मारला होता का, त्यानं मारला होता. 2 धावा काढून तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद झालाय. नवीन फलंदाज अभि आलाय. इथे मात्र मजगाव संघाचा प्रत्येक खेळाडू येतोय आणि प्रत्येक खेळाडू मोठा फटका मारतोय. 8व्या 10व्या नंबरला आलेला खेळाडू आहे हा. हा बंटीने मारलाय का, चांगला फटका आहे. बंटीला का थांबवलं होतं. धावफलकावर आणखी 4 धावांची भर. धावफलकावर धावा पाहिलं तर 59 धावा आहेत. ईश्वर चाचेचं षटक, अंतिम चेंडू. नक्कीच जर पाहिलं तर 2 अप्रतिम झेल टिपल्या गेल्या. 12 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. 2 गडी बाद केलेत ईश्वरनं. अंतिम चेंडू घेऊन ईश्वर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. इथे हा सुद्धा फटका फसलाय. इथे मात्र गोलंदाज स्वतः बॉलच्या खाली येतोय. अप्रतिम झेल टिपला. 59 धावांवर खेळी समाप्त झाली. 9 गडी बाद झाले. ते म्हणजे एस कमाने कन्स्ट्रक्शन मजगाव संघाचे. जिंकण्यासाठी 60 धावांची गरज, म्हणजे प्रतिषटक 12 धावांची गरज, 12ची सरासरी राखण्याची गरज, ती म्हणजेच युवी स्पोर्ट्स सुरई संघाला. तत्पूर्वी हां आपण टॉसकडे जाणार आहोत, त्याआधी एक आपण सन्मान करणार आहोत. मी सन्माननीय रोहिदासजी बेनारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय मनोज शेठ मिसाळ यांना विनंती करतो. प्रशांतदा मिसाळ यांचे खास समर्थक आहेत रोहिदासजी बेनारे साहेब, खंदे समर्थक आहेत. नक्कीच बेनारे साहेब या ठिकाणी आलेत, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मनोजजी मिसाळ साहेब यांच्या माध्यमातून आपण बेनारे साहेबांचा सन्मान करणार आहोत. तर नक्कीच प्रशांत शेठ मिसाळ यांचे खंदे समर्थक रोहिदासजी बेनारे साहेब यांचा आपण सन्मान करतोय. एकदम जवळचे, एकदम खंदे समर्थक आहेत. आमचे देखील चांगले संबंध आहेत रामदादा बेनारे साहेबांसोबत. तर नक्कीच त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर निश्चित रूपानं पहिली इनिंग संपली. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर 12 धावांच्या सरासरीनं जिंकण्यासाठी 60 धावांची गरज असेल युवी स्पोर्ट्स सुरई संघाला. तत्पूर्वी यानंतर होणारा सामना, ज्याच्यासाठी किशोर कोकरे आपल्यासोबत टॉससाठी जोडले जातील, तो सामना असेल वाघोबा मुरुड कोळीवाडा आणि दुसरीकडे समोर संघ असेल तो म्हणजेच पठाण ब्रदर्स कोरलई. म्हणजे एकीकडे जर आपण पाहिलं
एकीकडे जर आपण पाहिलं तर ब्रावो असेल आणि दुसरीकडे जर पाहिलं तर राजेश सर, दुसरीकडे पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळेल उमेश घाणेकर. तर नक्कीच किशोर सर आपण टॉस करायचा आहे आणि पुढच्या इनिंगसाठी जोडले जातील आपल्यासोबत हर्षल मुंडे. हॅलो हॅलो. सन्माननीय रोहिदासजी बेनारे साहेब, आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभातानं नाणेफेक करायची आहे. दिवेश आग्रावकर आणि उमेश घाणेकर हे दोन कॅप्टन असतील, एकमेकाच्या विरोधामध्ये लढत देत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मान्यवरांच्या शुभातानं आपण नाणेफेक करणार आहोत. पठाण ब्रदर्स कोर्लेच्या विरोधामध्ये वाघोबा मुरुड कोलिवाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी लगेचच यायचं आहे. प्रमुख उपस्थित मान्यवर सन्माननीय रोहिदासजी बेनारे साहेब यांच्या शुभातानं आपण नाणेफेक करीत आहोत. चला, पठाण 11च्या विरोधामध्ये वाघोबा मुरुड कोलिवाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधतो की आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. पठाण 11 या संघाचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. चला, वाघोबा मुरुड कोलिवाडा या दोन संघाच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधतोय की आपण लगेचच या टॉससाठी विलंब नकोय. या ब्रावो, आपण लगेच थोडंसं स्पीडअप घ्या. मॅचच्या मधल्या ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करतो, थोडंसं स्पीडअप घ्या. पठाण 11च्या विरोधामध्ये खेळत असताना वाघोबा मुरुड कोलिवाडा या दोन संघादरम्यान नाणेफेक आपण प्रमुख अतिथी यांच्या शुभाताने करीत आहोत. वाघोबा मुरुड कोलिवाडा या संघाचा कॉल, टेल इट इज अ कॉल अँड टेल ॲट टॉस जिंकला टीम वाघोबा मुरुड कोलिवाडा या संघाने टॉस जिंकलेला. टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? यस, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. जास्त वेळ घेणार नाही आहोत, मॅच चालू होतीये. ऑन गोईंग मॅचकडे वळूयात. पहिला पूर्वार्ध संपलंय, उत्तरार्धामध्ये आवाज ऐकणार आहोत हर्षल मुंडे सरांचा. ओट यू हर्षल सर. यस, थँक्यू सो मच. मनपूर्वक आभार आपण किशोरजी कोकरे आणि त्याच वेळेला वेदांत कंटक यांचे मानूया. यस, एकंदरीत सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मुरुड तालुक्याची मानाची स्पर्धा हॅलो चेक हॅलो मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते आणि दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. टार्गेट आहे 60 धावांचं. 60 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती राज पाटील यांच्या बॅटमधून राज्य गाजवणारा षटकार आलाय. हो, यावेळेला पुन्हा लॉंग ऑनच्या दिशेला बॉल जाईल. सरळ सीमा रेषेच्या पार राज पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार.
काय बॅटिंग करताना पाहायला मिळतं राज. सगळ्यांनाच मात्र आपण जर पाहिलं तर मंत्रमुग्ध केलंय. राजची एक क्लिप व्हायरल झाली होती. फरदीन काझी नंतरची दुसरी कॉपी म्हणजे पाटील. आणि होय, सध्याच्या घडीला मुरुड तालुक्यातून सगळ्यात युवा खेळाडूंमधून ज्याची वर्णी लागते ना, तो राज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा यावेळेला स्वीप केला जातोय. अप्रतिम फटका, स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पार, पाटलांचा दर्ज, चौकार. इथे मात्र आपण जर पाहिलं तर चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. 16 धावा. राज पाटील जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये उतरतो त्याचा आक्रमक रूप आपण पाहिले. अगदीच आपण जर पाहिलं तर याच विभागामधील सुरई गावाला बिलॉंग करतो आणि ज्या वेळेला त्याचा खेळ आक्रमक होतो ना, त्या वेळेला सुरई गावाचा जल्लोषी होताना आपण पाहिलंय. आज तो खेळतोय. युवा खेळाडूंमधून त्याची कर्णधारपद त्याच्या हातामध्ये असताना त्या जबाबदाऱ्या अगदी योग्यरित्या पार करत असताना मैदानाच्या आतमध्ये टीम युवी स्पोर्ट्स सुरई संघासाठी स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चालला. फिल्डर तिकडे वेगाने त्यांना पाहायला मिळतील. एक धाव मात्र स्कोर कार्डवरती निश्चितपणे मिळेल आणि त्या एकेरी धावीच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती तब्बल 17 धावा. विपुल आणि सुजय यांच्या वतीने कॅश प्राइज येते. यस, विपिन आणि सुजय यांच्या वतीनं बक्षीस आले. राज पाटील जर लगातारचे 3 षटकार मारतोय तर त्याच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. बक्षीस त्यांना पाहायला मिळतात. राज पाटील महत्त्वाचा खेळाडू आहे. मैदानाच्या चहूबाजूला बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो. त्याची राज पाटील लेफ्टी, त्याच्यासाठी हे बक्षीस होतं. कारण की एक रायटी तर एक लेफ्टी आहे, एक बोरलीचा खेळाडू आहे तर एक सुरईचा खेळाडू आहे. पण आपल्याच विभागाचा खेळाडू आहे आणि आपल्या तालुक्याचा खेळाडू आहे. त्याचा गुणगौरव होताना पाहायला मिळत आहे. 2 राज पाटील मैदानाच्या आतमध्ये राज्य गाजवण्यासाठी सज्ज आहेत. एक डावकूर आहे तर एक उजव्या हाताने खेळतोय आणि चांगल्या दर्जाची सुरुवात मिळते. बाहेरचा बॉल सोडून देण्याचा निर्णय घेतलाय. एक धाव तर मिळणार आहे. ते मात्र निश्चितपणे पंच फिरलेत, पंचांनी कळवलं हा व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉलवरती अतिरिक्त सिंगल स्कोर कार्डवरती मिळते. या 2 धावा धावफलकावरती कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल तब्बल 19 धावा. जगात भारी 19 फेब्रुवारी माझ्या राजाची जयंती. 19 आकडा स्कोर कार्डवरती सुधारलेला पाहायला मिळत आहे. 19 आकडा हा खूप महत्त्वपूर्ण राहिला. 1983 साली भारतानं पहिला वर्ल्ड कप कपिलदेव निकट यांच्या कर्णधार पदाखाली जिंकला. 19 म्हटल्यानंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे छत्रपती महाराजांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो. यावेळेला राज पाटीलनं पुन्हा फटका खेळला स्क्वेअर लेगला. अगदी क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षकाचा हलगर्जीपणा अंगलट आलाय. 1 बाउन्स बॉल सीमा रेषेच्या पार. मुरुड प्रीमियर लीगचा दर्जेदार चौकार. 4 धावा आल्यात. यावेळेला पराग नाराज आहेत या फिल्डिंग वरती, कारण की अगदी आरामामध्ये बॉलला पकडण्याचा प्रयत्न केला गेला आणि तो अंगलट आलाय. 4 धावा धावफलकावरती टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर सर्वाधिक महागडी ओव्हर राहिली ही पहिली. इथे 23 धावा अक्षरशः खेचल्या किंवा कुठल्या असंही म्हणूया, कारण की 5 बॉलमध्ये 21 वरती राज खेळला. 1 बॉल राज पाटील त्या बोरलीच्या खेळाडूनं सुद्धा खेळला, पण तो डॉट होता. प्रथमेश भेंडे साहेब यांच्या वतीने कॅश प्राइज आले. राज पाटील सुरई त्यांच्या माध्यमातून जर अर्धशतक आलं तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल राज पाटीलला. हा खेळाडू आहे ना, याचा तुम्ही अनुमान कधी लावू शकत नाहीयेत. त्याच्याकडे त्याची ध्येयदृष्टी, त्याच्याकडे जर बघण्याची वृत्ती जर एखाद्याची आपण पाहिल्यानंतर तो जर प्रेक्षकांमध्ये उभा राहिला ना, तर कोणी म्हणू शकत नाही की राज पाटील एवढा दर्जेदार फलंदाज आहे, राज पाटील एवढा आक्रमक खेळाडू आहे, किंबहुना त्याच्याकडे एवढी क्षमता आहे की येणारा समोरचा चेंडू किंबहुना कोणताही गोलंदाज
त्याच्या समोर तो एकटा निधड्या छातीनं उभा राहू शकतो, पण तो खेळतो. आपण म्हणतो ना, जसं दिसतं तसं नसतं. राज पाटील तुम्हाला हाईटनं छोटा दिसतोय, पण तो उंच उंच फटके मारतो. राज पाटील तुम्हाला ताकदीमध्ये कमी पडतोय, पण तो टायमिंग स्ट्रोक अगदी योग्य हेरतो. आणि म्हणूनच या मुरुड तालुक्यामधून त्याला सगळ्यांचा हेवा वाटतो. फुलटॉस. आता राज पाटील बोरली यांच्याकडून सुद्धा मोठा फटका आलाय. भव्य षटकार. करण गजर साहेब यांच्या वतीनं सुद्धा कॅश प्राइज आहेत. लगातारचे 3 षटकार राज पाटील बोरली यांनी लगावले तर 1000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. पहिला आलाय. आता जर षटकार आला तर 500. त्याच्याच मित्राच्या वतीनं आपण बॅटची लिडिंग घ्यायची आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली दुरून बॉलला पकडण्याचा प्रयत्न झालाय आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव मात्र स्कोर कार्डवरती मिळेल. राज पाटील हे 2 पाटील आहेत ना, या पाटलांचा बोलबाला आहे. राज आहेत, राज्य गाजवताना पाहायला मिळालं. युवी स्पोर्ट्स सुरई या टीमची ही मजबूत भिंत आहे. हे 2 राज मैदानाच्या आतमध्ये पाहणा प्रेक्षक वर्ग. आता 2 गॅलरीज, 3ही गॅलरीज आमच्या पॅक झाल्यात. 4थी गॅलरी थोडी बाकी आहे, पण जशी जशी शेवटाकडे स्पर्धा जाईल तसे तसे प्रेक्षक वर्ग सुद्धा आपण जर पाहिलं तर इकडे खूप सारे दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. ही स्पर्धाच मानाची आहे, ही स्पर्धा अभिमानाची आहे आणि निश्चितपणे प्रशांत दादा मिसाळ साहेबांचे विजय आहे. मैदान थोडंसं विस्कळलं होतं, लगेचच रोलिंग केली. रिवर्स यावेळेला उलटा फुलटा अजून एक बिग हिट आता येताना पाहायला मिळते आहे. राज पाटील यांच्या बॅटमधून पुन्हा चौकार. थँक्यू डीजे. निनाद नरारी आणि नयन भगत, नरेन भगत, राज पाटील बोरली यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आले. आणि हा चौकार आला राज पाटील सुरई त्याच्यासाठी सुद्धा 50 रुपयाचं कॅश प्राइज आले. मनपूर्वक धन्यवाद. यस, धावसंख्या 34, 30 धावा होत्या. तिथे चौकार आला, 34 धावा धावफळकावरती. यावेळेला समोर फटका, मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतात, पण तद्वर मात्र 1 धाव कंप्लीट. दुसऱ्यासाठी पलटले. बघता बघता 2 धावा आरामामध्ये कंप्लीट झाला आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळते. 36 धावा धावफळकावरती. यदा कदाचित ते 2 राज म्हणतात आम्हाला सामना लवकर संपवायचा आहे, याच अनुषंगानं बॅटिंग केली जाते. हो, यावेळेला वेग चांगला होता. टप्पा पडल्यानंतर फक्त दिशा देण्याचं काम केलं जाते. चांगला फटका. क्षेत्ररक्षक फंबल. पहा, पुन्हा चूक केली जाते. हा तोच क्षेत्ररक्षक आहे ज्यानं क्षेत्ररक्षण करत असताना चौकार सोडला होता आणि आता इथे 1 धाव एक्स्ट्राची सुद्धा. 2 धावा मिळतात. 2 धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफळकावरती वाढतीये. 38 धावा धावफळकावरती लागल्या जातील. बॅटिंग करत असताना संघ मैदानाच्या आतमध्ये युवी स्पोर्ट्स सुरई या 38 धावा, 38 ऑन द बोर्ड. ओमकार गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. ओमकार थोडा महागडा ठरलाय. 5 बॉलमध्ये 15 धावा खर्ची घालताना आपण त्याला पाहिलंय, पण शेवटचा बॉल त्यानं चांगल्या दर्जाचा फेकत असताना इथे निर्धाव फेकलाय. जर धावगतीचा विचार केला तर तब्बल 2 षटका अखेर 38 धावा धावफळकावरती लागल्यात. 18 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी इथून पुढे बाकी आहे. गोलंदाजांचा तोफखाना जणू काही आपण पाहिलं होतं टीम एस कमाने कंस्ट्रक्शन मजगाव या संघाकडे, पण त्यांच्या अगेन्स्ट राज आणि ज्यावेळेला एक राज पाटील तर दुसरा सुद्धा राज पाटील, एक बोरलीचा एक सुरईचा, पण विभाग मात्र दोघांचे एकच आहे आणि त्या दोघांचा खेळही दर्जेदार पाहायला मिळालाय. नवीन गोलंदाज कोण येतील? मोहन साळवकर यांच्या वतीने कॅश प्राइज आले. राज पाटील बोरलीचा खेळाडू, त्याच्या बॅटमधून जर षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि सळगचे 3 मारले. मॉर्निंग क्लब यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि सळगचे 2 मारले तर त्याच्या मित्राकडून 2000 रुपये. येस, 1000 रुपये. त्याच्या मित्राचं नाव सांगायचं नाहीये, त्याला माहिती आहे राज पाटीलला त्याचा मित्र नक्की कोण आहे, म्हणून तो सांगतात फक्त माझ्या मित्राकडून बक्षीस असणार आहे.
आज आज काही आज फक्त खेळाडूंनी स्वतःची गुणवत्ता दाखवायची आहे, स्वतःचा खेळ करायचा आहे. पैशांचा पाऊस आज मुरुड प्रीमियर लीग मध्ये होणार आहे. 38 धावा, इथून पुढे 18 चेंडू आणि 22 ची गरज असताना गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज शुभम घरत. शुभम घरत आणतील का या मॅचला पुन्हा परत? यावेळेला पहिला डॉट बॉल फेकलाय, चांगल्या दर्जाचा चेंडू बघत असताना इथे निर्धाव. प्रथमेश भेंडे साहेबांच्या वतीने कॅश प्राइज आले. यावेळेला गॅप मध्ये दोन क्षेत्ररक्षकांना भेदत बॉल डीप पॉइंटला, सीमा रेषेच्या पार, चौकार. तीन जो जोडा मैदानाच्या आतमध्ये मुरुड प्रीमियर लीग मध्ये ते आता घालतायत राडा. राज पाटील त्यांचं नाव आहे. एक डावकुरात एक उजव्या हाताचा खेळाडू. यस, व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळतंय. अवंतर स्वरूपाची धाव स्कोर कार्ड वरती आली आहे. यस, जे बक्षीस आलं होतं प्रथमेश भेंडे साहेबांच्या वतीने लगातारची 3 षटकार जर मारतोय राज पाटील सुरई तर त्याच्यासाठी तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ब्लॉक खोल्लेंचा बॉल समोर फॉलो थ्रो मध्ये फील्ड होताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण चांगले झालंय. जास्तीचं काही होणार नाहीये डॉट बॉल खेळल्यानंतर, पण जास्तीचं काही घडवायचं असेल टीम एस कमाने कंस्ट्रक्शन मजगाव या संघाला तर विकेट इम्पॉर्टंट आहे. यस, 43 17ची गरज आहे. 15 चेंडू आणि 17 धावांची गरज. हो, यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल टर्न झालाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे पलटत एक धाव मिळेल. दुसरीसाठीचा पाठलाग, 2 धावा अति वेगानं धावल्या जातात. राज पाटील चपळ आहे, राज पाटील हुशार आहे, राज पाटील संयमी खेळाडू आहे. राज पाटीलकडे गुणवत्ता ठासून भरलेली आहे आणि म्हणूनच का होईना युवी स्पोर्ट्स सुरई संघाला तो पुढे नेण्याचं कामकाज सुद्धा करताना पाहायला मिळालंय. 9 चेंडूवरती 29 वरती राज खेळतोय. 7 बॉलमध्ये 13 वरती राज पाटील बोरलीचा खेळाडू खेळतोय. टीमची धावसंख्या 45 वरती पोहोचली आहे. हो हो, इथे मात्र अप्रतिम चेंडू. ब्लॉक खोल लाईनचा बॉल क्लीन बोल्ड केलाय. राज पाटील बोरली गावच्या खेळाडूला आता मैदानाच्या बाहेर पाठवलंय. पहिल्या विकेटचं पद आहे. व्हॉइस क्वालिटी देण्याचं कामकाज त्याच वेळेला सचिन पाटील, रोशन भोईर यांना आपण पाहिलंय. सई नकवा, त्याच वेळेला हरीश भगत, स्वप्नील नकवा हे सगळे डीजे ऑपरेटर आहेत. अप्रतिम दर्जाचं कामकाज त्यांच्या माध्यमातून. आज रात्रीच्या लाईव्ह शोची त्यांनी सुद्धा मोठी प्लॅनिंग केली आहे. तिथे आज रात्री 12 वाजता 2026च्या हंगामाची सुरुवात या मुरुड प्रीमियर लीगमध्ये ते सुद्धा दमदार करतील. धावसंख्या 45, आता 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. 13 चेंडू 15 धाबांची गरज या संपूर्ण मॅचला जिंकण्यासाठी आपण पाहतोय. माननीय श्री प्रशांतदादा मिसाळ साहेब पुरस्कृत ही स्पर्धा, एक स्पर्धा मुरुडकरांच्या उत्कर्षासाठी, एक स्पर्धा मुरुडकरांच्या अभिमानासाठी, एक स्पर्धा मुरुडकरांच्या स्वाभिमानासाठी आणि होय ती स्पर्धा मुरुडकरांची प्रीमियर लीग, मुरुड प्रीमियर लीगचा थरार. डे नाईट फॉर्मॅट सकाळच्या 17पासून या स्पर्धेला सुरुवात होते आणि अगदीच आपण जर पाहिलं तर रात्रीमध्ये ही स्पर्धा संपते. आणि यावर्षी आता असं म्हणावं लागेल 2025ला ही स्पर्धा चालू होते आणि 2026ला ही स्पर्धा संपते. आज तसंच काहीतरी चित्र आपण पाहणार आहोत. चला त्वरा करा, मॅचला सुरुवात करून घ्यायची आहे. तिथे 13 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना शुभम घरत निश्चितपणे येत आहेत या मॅचमध्ये घेऊन परत. पुढचा बॉल, बाहेरचा बॉल, काय फटका खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, अगदी गोळीच्या वेगाने निघाला बॉल सीमारेषेच्या पार. अजून एक दमदार
डेंजरच आहे बॅटिंग, तो मैदानाच्या आतमध्ये प्रतीक दाखल झालाय. प्रतीक पाटील, पाटलांचा बोलबाला आहे या मॅच मध्ये. एकंदरीत आपण जर पाहिलं तर पहिले राज पाटील आले, दुसरे सुद्धा राज पाटील, आता प्रतीक पाटील. आणि पाटील येतात, पाटलांचा बोलबाला दाखवतात, प्रत्येक बॉलवरती आक्रमण करताना पाहायला मिळतात. एकावन्न धावा धावफलकावरती आहेत. एका कड्याच्या मोबदल्यामध्ये धावा मात्र इकडे बनल्या गेल्यात. इथून पुढे 12 चेंडू आणि फक्त 9 धावांची आवश्यकता. राज पाटील स्ट्राईकला आहे. तो संघाचा सरसेनापती आहे. 9 बॉलमध्ये 29 धावांचा वादळी खेळ मैदानाच्या आतमध्ये करतोय. 2 षटकार मारून जर मॅच जिंकवली तर बक्षीस आहे 5,000 रुपयाचं राज पाटीलला. सिंगल तर मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटलाय म्हणजे संधी निर्माण होईल. 2 धावा मिळाला. इथून पुढे आपण जर पाहिलं तर फक्त आवश्यकता बाकी राहिली आहे 7 धावांची. म्हणजे 2 षटकार येऊ शकतात धरणे गुरुजी. जर या बॉलवरती षटकार आला, जर शेवटला 1 जरी पाहिजे तरी सुद्धा, षटकार मारला तरी सुद्धा 5,000 रुपयाचं कॅश प्राइज ऑन आहे अजूनही राज पाटीलसाठी. बॅकफुटला जाऊन कट केलाय, दिशा दिली आहे, चांगला फटका. राजला माहिती आहे त्या 5,000हून ही मॅच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यानं 2 धावा जोडल्यात. आता मात्र 2 षटकारांसाठी संधी नाही आहे, कारण की एक मोठा फटका आला तरी सुद्धा मॅच जिंकली जाणार आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 55 वरती. यस, इथे जरी षटकार मारून मॅच फिनिश केली तरी सुद्धा 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार राज पाटीलसाठी. ओ यावेळेला बिग हिट, फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक नाहीयेत, बॉल कुठे चाललाय, सीमारेषेच्या आतमध्ये पडल्यानंतर दुसरा तिसरा बाउन्सला सीमा पार निघालाय, इथे चौकार आलाय. यस, औपचारिकता बाकी, फक्त 1 धावेची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. राज पाटीलचा बहरलेला खेळ आपण पाहिला, लाजबाब तो खेळतोय. रिव्हर्स फटका फसलाय. 1 धावेची गरज असताना क्षेत्ररक्षक इकडे कोणती चूक करणार नाहीयेत, कॅच पकडली जाते. 1 धावेसाठी नवीन फलंदाजाला मैदानावरती यावं लागेल. अजून एक फलंदाज बाद. सुरे पाटलांची टीम आहे पाटील मैदानाच्या आतमध्ये. यस, राजला 1,000 रुपयाचं कॅश प्राइज इथे सन्माननीय प्रथमेशजी भेंडे साहेबांच्या वतीने ते जीपेच्या माध्यमातून केले जातात आणि त्यांनी दाखवलं सुद्धा. यस, सिंगल आली आहे, मॅच फिनिश. टीम UV स्पोर्ट्स सुरई या संघानं विजय आपल्या नावावरती केला. सुपर 6 ची तिकीट कन्फर्म केली आहे, मनपूर्वक अभिनंदन. आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच, ज्यानं बॅटिंग करत असताना तब्बल 37 धावांचा वादळी खेळ केला आणि अप्रतिम दर्जाच्या 3 झेल ज्याच्या माध्यमातून पकडल्या गेल्या, तो संघाचा सरसेनापती राज पाटील ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. यस, वैयक्तिक बक्षीस आपण आलेत. मी सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवीन की हिमांशूसाठी जे बक्षीस आलं होतं तब्बल 1,500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे जमा झालंय. राज पाटीलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि ऑनलाईन 1,000 आणि प्रथमसाठी 200 रुपयाचं बक्षीस. शहबाजला जे 2 षटकार लागवले होते ते 1,000 रुपयाचं कॅश प्राइज इकडे जमा झालं नाही. मी विनंती करेन त्या मान्यवरांना आपण जे काही अनाऊन्समेंट केली होती ते बक्षीस आपण इकडे जमा करायचं आहे. या राज पाटील प्लेअर ऑफ द मॅच, या सामन्याचा हिरो राहिला. UV स्पोर्ट्स संघाचा युवा खेळाडू, सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा खेळाडू, त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती नेहमीच आपण जर पाहिलं तर त्यानं सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. तोच खेळाडू, नाव त्याचं राज पाटील. सन्माननीय रोहिदाजी भिनारे साहेबांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते आपण राज पाटीलला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब देणार आहोत. यस, प्रथमतः हँडशेक केला जाईल. दोन्ही
टीमला मात्र आपण जर पाहिलं तर ही शिस्त आहे या स्पर्धेची.